बातमी पावसासंदर्भातली आहे। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून आता राज्यात पुन्हा जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे। हवेतलं वाढलेलं बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती यामुळे पावसाचा जोर हा वाढणार आहे। हवामान अभ्यासक आश्रय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या उत्तरार्धात संपूर्ण राज्यभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे। सध्या पाऊस कमी झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्यामुळे आता पाऊस आला तर शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। तर जुलैच्या पंधरवड्यात सुद्धा राज्यातल्या बहुतांश भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली नाहीये। मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात तर मराठवाडा आणि विदर्भातल्या बहुतांश भागात जुलैमधली सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे। तिथे पावसाची तूट कायम आहे, त्यामुळे निम्मा महाराष्ट्र हा दुष्काळ सदृश स्थितीच्या सावटाखाली आहे आणि त्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडलाय। यंदा राज्यात मोसमी पाऊस हा उशिराने दाखल झाला, त्यामुळे राज्यात जूनचा पंधरवडा हा कोरडा गेला। त्यानंतर महिन्याच्या अखेरीला काही भागात दमदार पाऊस झाला। जुलैच्या सुरुवातीच्या दिवसात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानं कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातल्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी सदृश्य पावसाची नोंद झाली, त्यामुळे काही भागात जुलैच्या सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान पुढचे 3 दिवस विदर्भातल्या बहुतांश भागात वादळी पावसाचा येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।